राम प्रहरी. आज शीर्षक आहे पाना देठा गणिक तगर फुलते. म्हणजे तगरीला जेवढी पानं आहेत तेवढी पानं आणि जेवढी देठ आहेत तेवढी देठ. म्हणजे देठाला पूर देणार हे ठीक आहे, पण जेवढी पानं आहेत तेवढी पानं आणि जेवढी देठ आहेत तेवढी देठ. म्हणजे पान आणि देठ यांची संख्या मिळून एक तगर भरपूर डवरलेली आहे. आणि त्या तगरीचं हे वर्णन आहे. आणि तगरीला पाणी घालताना जी कोण पाणी घालणारी आहे तिचं त्या तगरीचं नातं सांगितलेलं आहे. तर पाना देठा गणिक तगर फुलते असं आजच्या राम प्रहरीचं चिंतनाचं शीर्षक आहे. तर या सत्वरजतम या रमण्यामध्ये सहज आनंदी उत्फुल्ल जीवन पीडा ही मोठ्या प्रमाणात चालू आहे. संसारात अनेक साधी परंतु महत्वाची कामे माणसे करत असतात. त्यातीलच एक काम बागकाम. झाडे फुलझाडे लावणे, त्यांची उगानिगा घेणे किंवा राखणे, झाडांना नियमित पाणी देणे हे काम तसे साधेसुधे वाटते, परंतु हे काम जीव लावून प्रेमाने केले जाते तेव्हा काम करणाऱ्याचे जीवन उत्साही आनंदी प्रफुल्लित व टवटवीत झाल्याखेरीज राहत नाही. या काव्यात एका तगरीच्या झाडाला पाणी देणाऱ्या नीता नावाच्या स्त्री किंवा मुलीचे वर्णन आले आहे. नात्याने ती मुलगी बहीण प्रिया पत्नी कोणी असू शकेल. मात्र ती तगरीला नियमित पाणी जीवे व्हावे तगरीशी प्रेमळ मैत्री साधून देते हे निश्चित. परिणामता तगर अगदी पानाने आणि देठाने म्हणजे तगरीची पाने व त्यांची देठे मिळून जितकी संख्या होईल तितकी अगदी गच्च फुलाने बहरून डवरून उठली आहे. खरे तर फुलांपुढे पाने देठे दिसू नयेत इतके तगरीचे झाड शुभ्र झाले आहे. म्हणजे फुलांपुढे तगरीची पानं आणि देठ दिसतच नाहीत, फक्त फुलंच दिसतात. एवढं तगरीचं झाड शुभ्र झाले आहे. ते शुभ्र फुलाने नटलेले झाड वाऱ्यावर डोलते व डुलते आहे. श्वेत धवल आकाश चुंबायचा प्रयत्न करणाऱ्या त्या डौलदार व जोमदार हसऱ्या तगर वृक्षाला त्या आकाशानेच आपली शुभ्रता प्रसन्न होऊन दिली आहे. जी त्याच्या फुलातून फुललेली दिसते ती स्फटिक शुभ्रता तगरीच्या सुमनात म्हणजे फुलात आणि नीताच्या सुमनातही म्हणजे निष्कपट पारदर्शी मनात स्वभावात प्रतिबिंबित होत आहे. वाऱ्याबरोबर तिचा मंद गंध आसमंतात जनात वनात लोकमनात पसरला असून सर्वत्र मंद गंधता भरून राहिली आहे. असा हा तगर वृक्ष किंवा फुललेली तगर वाऱ्यावर नाच करताना ज्यांनी पाहिली त्यांच्या मनावर हृदपटलावर कोरल्यासारखी उमटली आहे, घर करून राहिली आहे. शुभ्र फुलांनी भरलेली ती सुहास्य वदना तगर अर्थातच तिच्यावर मातवत प्रेम करणाऱ्या नीतालाही आपले मोकळे स्वच्छ असू देत आहे. शुभ्र फुलांनी भरलेली ती सुहास्य वदना तगर अर्थातच तिच्यावर मातृवत प्रेम करणाऱ्या नीतालाही आपले मोकळे स्वच्छ असू देत आहे. तगरीला नियमित पाणी देणाऱ्या नीताला तगरीने नेहमीच सुहास्य वदन राखले आहे. नीताने तगरीला दिलेले प्रेम जणू काही नीताला नित्य प्रसन्न राखून तिच्या प्रती तगर कृतज्ञता व्यक्त करीत आहे. तगरीला पाणी देत आणि त्या झाडाकडून प्रसन्न स्मित घेत नीताचा दिवसामागून दिवस आणि वर्षेही बोरकन उडून जात आहेत. काळ सरला पाठी गेला तरी तगरीचे व नीताचे स्मित चिरंजीवच आहे, निरंतर उरले आहे. एका साध्या कृतीत लपलेले हे मनमंगल जीवनाचे अस्तित्वाचे आनंदमय स्तोत्र आहे. ते जो गाऊ शकतो तो चिरंजीव राहू शकतो. आनंदाचे परमधाम आहे हे. आता हे गाणं ऐका. पाना देठा गणिक तगर फुलते हसते वाऱ्यावरी डोलते धवल आकाश पुष्पाने चुंबिते आकाशी ते शुभ्र सुमने भरीते. पाना देठा गणिक तगर फुलते संगे वायू गंध मंद पसरीते.
जनात वनात मनात धुंदीचे बिंब ते ठसते हृदय वसते नर्तन करीते मोकळ हासते पाना देखा गणिक तगर फुलते नीत नीता तगरी पाणी शिंपीतसे तगर तिजला नीत स्मित देतसे देत घेत स्मित दिन सरतसे चांदणे परी कधी न सरतसे पाना देठा गणिक तगर फुलते फुलते हासते वाऱ्यावरी डोलते पाना देठा गणिक तगर फुलते फुलते हासते वाऱ्यावरी डोलते. तर असं हे तगरीला पाणी देणाऱ्या एका स्त्रीचं भावचित्रण आहे. खर तर तिच्या जीवनाचं एक रहस्य आहे. त्या तगरीचं सुहास्य वदन प्रसन्न आणि धवल हास्य त्या तगरीने या पाणी घालणाऱ्या नीताला दिलं आहे. आणि ही देत घेत तगर आणि नीता एकमेकांना देत घेत म्हणजे आकाशीचं शुभ्र रंग तगरीने घेतला आहे आणि त्या तगरीचं शुभ्र हास्य नीताने घेतलं आहे आणि त्याच्या बदल्यात नीता तगरीला पाणी देत आहे. असं देत घेत हे फुलझाडाचं आणि एका स्त्रीचं जीवन वर्षानुवर्षे चालत आहे. हे निश्चितच एक मन मंगल जगा आणि जगू द्या किंवा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या तऱ्हेचे हे निश्चितच एक मन मंगल जीवनाचं हे चित्रण आहे. साध्या साध्या गोष्टीतून लपलेली मन मंगलता आणि प्रसन्नता यातून व्यक्त होत आहे. धन्यवाद. आपण सर्वांनी यातून योग्य तो बोध घ्याल असा विश्वास आहे. आजचं निरूपण इथेच थांबवतो. असतो शुभ दिन.